विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 12वी विषय चिटणीसाची कार्यपद्धती ह्या विषयाचा अभ्यास करत आहोत. यामध्ये घटक आहे ठेवी व उपघटक आहे ठेवींची स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती. आपण मागील व्हिडिओमध्ये ठेवी कशाला म्हणतात, त्यानंतर ठेवींची स्वीकृती ह्याचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण ठेवींची स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती, ठेवी स्वीकारण्यासाठी कंपनीला कोणकोणत्या अटी व शर्ती आहेत ह्याचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये एक नंबरला आहे ठेवींची रक्कम. आता कोणती कंपनी किती रुपयांपर्यंत ठेवींचा स्वीकार करू शकते, तर त्यामध्ये अ आकडा आहे खाजगी कंपनी. खाजगी कंपनी आपल्या सभासदांकडून किंवा संचालकांकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% ठेव रूपाने रक्कम जमा करू शकते. आपण त्या मागील व्हिडिओमध्ये खाजगी कंपनी कुणाकडून ठेवी स्वीकारू शकते, तर खाजगी कंपनी ही सभासदांकडून किंवा संचालकांकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून ठेवी स्वीकारू शकते. मग त्यातील वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% ठेव रूपाने रक्कम कंपनी जमा करू शकते. तथापि कंपनी कायदा नमूद केल्यानुसार काही खाजगी कंपन्यांना वसूल भागभांडवल व मुक्त राखीव निधीच्या 100% पेक्षा जास्त ठेव स्वीकारता येते. त्यामध्ये ब आकडा आहे सार्वजनिक कंपनी. जेव्हा ठेव रक्कम, वसूल भागभांडवल व मुक्त राखीव निधीच्या 25% मर्यादा पूर्वीच पार केलेली असेल, तर अशा वेळी कंपनीस सभासदांकडून ठेवी स्वीकारता येणार नाही. जेव्हा ठेव रक्कम व वसूल भागभांडवल जे आहे व राखीव निधीच्या 25% मर्यादा ही अगोदरच कंपनीने पार केलेली असेल, ऑलरेडी कंपनीकडे त्या ठेवी स्वीकारलेली असेल, तेवढी रक्कम कंपनीकडे ही मर्यादा पार केलेली असेल कंपनीने, तर अशा वेळी कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकारता येणार नाही. क आकडा आहे पात्र सार्वजनिक कंपनी. पात्र सार्वजनिक कंपनीमध्ये सभासद आणि सर्वसामान्य जनता यांच्याकडून कंपनी ठेवींचा स्वीकार करू शकते. तर पात्र सार्वजनिक कंपनीमध्ये सभासद, जर कंपनीने ठेव मर्यादा, वसूल भागभांडवल व मुक्त राखीव निधी यांची सरासरी 10% ओलांडली असेल, तर सभासदाकडून नव्याने ठेवी कंपनीला स्वीकारता येणार नाही. वसूल भागभांडवल व मुक्त राखीव निधीच्या सरासरी 10% ओलांडली असेल, तर सभासदांकडून नव्याने ठेवी स्वीकारता येणार नाही. तर सर्वसामान्य जनता, पात्र सार्वजनिक कंपनी ही सभासदांकडूनही रक्कम ठेव म्हणून स्वीकारू शकते आणि सर्वसामान्य जनतेकडून सुद्धा कंपनी ठेव म्हणून रक्कम स्वीकारू शकते. तर सर्वसामान्य जनतेसाठी कंपनीला काय अटी व मर्यादा आहे, तर कंपनीने ठेव मर्यादा, वसूल भागभांडवल व राखीव निधी यांची सरासरी 25% इतकी झाली असेल, तर जनतेकडून नव्याने ठेवी स्वीकारता येणार नाही. कंपनीचं जे वसूल भागभांडवल आहे व कंपनीचा जो राखीव निधी आहे याची सरासरी 25% ऑलरेडी 25% झालेली असेल, तर जनतेकडून कंपनी नव्याने ठेवी स्वीकारू शकत नाही. जनतेला कंपनी आवाहन करून किंवा प्रॉस्पेक्ट देऊन, माहितीपत्रक देऊन रक्कम ठेवी म्हणून स्वीकारू शकत नाही. अशा पद्धतीने पात्र सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनी यांना कंपनीला काही अटी व शर्ती आहेत. आता ड आकडा आहे, याच्यामध्ये सरकारी कंपनी, वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधी याच्या 35% पेक्षा जास्त रकमेची ठेवी म्हणून स्वीकार करू शकत
नाही. सरकारी कंपनी जी आहे ती सरकारी कंपनीमध्ये जे काही भांडवल आहे ते भागभांडवल आणि त्यासाठी त्यांच्याकडे असणारा जो मुक्त राखीव निधी आहे त्या मुक्त राखीव निधीच्या 35% जास्त रकमेची ठेवी म्हणून स्वीकार करू शकत नाही कंपनी. सरकारी कंपनीला सुद्धा या ठिकाणी काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत. त्यामध्ये आहे की सरकारी कंपनी ही 35% जास्त रकमेची ठेवी म्हणून स्वीकार करू शकत नाही. कधी? ज्यावेळेस कंपनीचं वसूल भागभांडवल व मुक्त राखीव निधी हा तेवढा असेल तर कंपनी नव्याने ठेवींची स्वीकार करू शकत नाही. 2 नंबर आहे कालावधी. ठेवीचा कालावधी. तर कोणतीही कंपनी कमीत कमी 6 व जास्तीत जास्त 36 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा ठेवींचे नूतनीकरणही करू शकत नाही. कमीत कमी 6 महिने व जास्तीत जास्त 36 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी कंपनी स्वीकारू शकत नाही. परंतु विशिष्ट परिस्थितीत कंपनी तिच्या अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवी स्वीकारू शकते. ज्यावेळेस कंपनीकडे भांडवल नसेल, खूपच गरज असेल तर कंपनी 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवी स्वीकारू शकते. परंतु अशा ठेवीची परतफेड ही ठेवी स्वीकारल्यापासून 3 महिन्याच्या आत करता येणार नाही. यांची जी काही परतफेड आहे ही परतफेड 3 महिन्याच्या आतमध्ये कंपनीला करता येणार नाही. अशा ठेवींची रक्कम ही वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 10% जास्त असणार नाही. विशिष्ट परिस्थितीत ठेवीदाराच्या विनंतीनुसार ठेव परत केली जाते, परंतु कंपनी ठेव स्वीकारताना अटी कायम ठेवत ठेवीचे नूतनीकरण करू शकते. यास नवीन ठेवी स्वीकारणे असे समजले जाते. की ज्या वेळेस कंपनी ठेव स्वीकारताना त्या ठेवीच्या ज्या काही अटी आहेत त्या अटी कंपनी कायम करत असते, त्यामुळे ठेवीचे नूतनीकरण करू शकते. यास नवीन ठेवी स्वीकारणे असे समजले जाते. नवीन ठेवी स्वीकारणे असं या ठिकाणी समजलं जातं. 3 नंबर आहे मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी. यामध्ये मागता क्षणी परत करावयाच्या ठेवींचा स्वीकार किंवा नूतनीकरण कंपनी करू शकत नाही. 4 नंबर आहे सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. ठेव स्वीकारत असताना परिपत्रकात किंवा जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्ट नमूद केलेले असावे. कंपनी ज्यावेळेस ठेवींचा स्वीकार करते त्यावेळेस त्या परिपत्रक जे आहे ते परिपत्रक किंवा जाहिरात यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला असावा. सुरक्षित ठेवीसाठी कंपनी आपल्या मालमत्तेवर बोजा निर्मित करते. टँजिबल जी मालमत्ता आहे, टँजिबल जी ॲसेट आहे त्यावरती बोजा निर्मित करते. ही ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसाच्या आत हा बोजा निर्माण केला जातो. सदर मालमत्ता ठेवीदाराकडे तारण दिलेली असते. 5 नंबर आहे ठेवीसाठी अर्ज. कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज ठेवीदारास पुरविते. हा अर्ज संभाव्य ठेवीदारास विहित नमुन्यात भरून द्यावा लागतो. जो काही ठेवीदार आहे त्या ठेवीदाराला हा अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून द्यावा लागतो. या अर्जामध्ये ठेवीसाठी आणलेली रक्कम दुसऱ्या व्यक्तीकडून कर्जाऊ घेतलेली नाही असे निवेदन देणे आवश्यक आहे. जी ठेव त्या ठेवीदाराला ठेवायची आहे त्याने ती रक्कम कर्जाऊ घेतलेली नाही असे या ठिकाणी निवेदन हे त्या ठेवीदाराला करावे लागते आणि ते निवेदन देणे आवश्यक आहे. 6 नंबर आहे संयुक्त नावे. तर संयुक्त नावाने ठेवी ठेवण्याची जर इच्छा ठेवीदाराला असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते. तर त्यासाठी कंपनी जास्तीत जास्त 3 व्यक्तींपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या कंपनीला ह्या ठेवी स्वीकारता येणार नाही. कंपनी संयुक्त नावामध्ये फक्त 3 व्यक्तींपेक्षा जास्त नावाने ही ठेव स्वीकारत नाही. परंतु कंपनी संयुक्त नावाने
ठेवींचा स्वीकार करते. ही ज्यावेळेस ठेवीदाराची इच्छा असेल त्यावेळेसच कंपनी संयुक्त नावे स्वीकारते. 7 नंबर आहे वारस. तर यामध्ये कायद्यानुसार ठेवीदारास त्याचा वारस नियुक्तीचा अधिकार आहे. त्याच्या मृत्यूच्या पश्चात ठेवीची रक्कम ही ठेवीदाराच्या वारसास मिळते. म्हणून या ठिकाणी ठेवीदाराला कायद्यानुसार वारस कोण देणार आहे याचा अधिकार दिलेला आहे. 8 नंबर आहे परिपत्रक किंवा जाहिरात. कंपनी सभासदांकडून कंपनी ठेवी गोळा करते तेव्हा सभासदांना परिपत्रकाद्वारे कळविण्यात येते. परंतु ज्यावेळेस कंपनी आम जनतेकडून ठेवी स्वीकारणार असेल त्यावेळेस कंपनीला जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. म्हणजे कंपनी ज्यावेळेस आपल्या जे काही सभासद आहेत त्या सभासदांना ज्यावेळेस त्यांच्याकडनं ठेवी गोळा करायच्या असते त्यावेळेस कंपनी सभासदांना परिपत्रकाद्वारे कळविते. परंतु आम जनतेकडून ज्यावेळेस कंपनीला ठेवींचा स्वीकार करायचा असतो तेव्हा कंपनी जाहिरात प्रसिद्ध करते. मग आता त्यामध्ये अ आकडा आहे परिपत्रक किंवा जाहिरातीतील माहिती. कंपनी परिपत्रक किंवा जाहिरातीमध्ये काही माहिती कंपनी देत असते. त्यामध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीचे विवरणपत्र, नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या ठेवीतील सुरक्षित किंवा आणि असुरक्षित ठेवीचे प्रमाण, पतमानांकन, संस्थेचे पतमानांकन म्हणजे पात्र कंपनीसाठी, ठेव योजना तपशील, ठेव विश्वासाची नावे, स्वीकारण्यात आलेल्या मागील ठेवींपैकी देय रक्कम इत्यादीची माहिती कंपनी त्या विवरणपत्र किंवा जाहिरातीमध्ये देत असते. त्यानंतर ब आकडा आहे नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद करणे. आता जो काही वरील तपशील आहे कंपनीच्या आर्थिक स्थितीचे विवरण म्हणजे जी परिपत्रकात किंवा जाहिरातीत माहिती दिलेली आहे त्यानुसार परिपत्रक अथवा जाहिरात तयार केल्यानंतर त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करण्यात येते. यावर सर्व संचालकांच्या स्वाक्षऱ्या असल्या पाहिजेत आणि त्या स्वाक्षऱ्या ह्या परिपत्रक किंवा जाहिरातीवरती असतात आणि मग त्याची एक प्रत ही नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते. त्यानंतर क आकडा आहे परिपत्रक व जाहिरात प्रसिद्ध करणे. नोंदणी अधिकाऱ्याकडे त्याची एक प्रत दिल्यानंतर 30 दिवसाच्या आत ही जाहिरात प्रसिद्ध करत असते कंपनी. जर कंपनी सभासदाकडून ठेवी स्वीकारणार असते तर त्यांना रजिस्टर पत्राद्वारे किंवा स्पीड पोस्टने किंवा ईमेलद्वारे परिपत्रक कंपनी पाठवत असते. आणि आम जनतेला ठेवी स्वीकारण्याबाबत कंपनीला आव्हान करायचे असेल तर कंपनी जाहिरात प्रसिद्ध करते आणि जाहिरात प्रसिद्ध करताना देशातील जी काही प्रमुख भाषा म्हणजे इंग्रजी वृत्तपत्रातून ती जाहिरात प्रसिद्ध करावी. तसेच कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यात आहे त्या राज्यातील प्रादेशिक भाषेतून जाहिरात प्रसिद्ध करणे हे कंपनीला बंधनकारक असते. त्यानंतर ड आकडा आहे जाहिरातीची मुदत. आता परिपत्रक किंवा जाहिरातीची वैधता ही वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यांसाठी ग्राह्य धरण्यात येते. परंतु या दोन्ही तारखांपैकी जी तारीख अगोदर येईल तीच तारीख ही विचारात घेतली जाते. त्यानंतर 9 नंबर आहे ठेव विश्वस्तांची नियुक्ती. जेव्हा पात्र कंपनी आणि सार्वजनिक कंपन्या ठेवी स्वीकारत असतात अशा ठेवींना सुरक्षितता मिळावी यासाठी कंपनी एक किंवा अनेक विश्वस्तांची नेमणूक करते.
ठेव रक्कम परत करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास ठेवीदाराच्या ठेवीची रक्कम परत करण्यासाठी ठेव विश्वस्त मदत करतात. म्हणजेच हे काय करतात की ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करतात. म्हणूनच ह्या विश्वस्तांची नेमणूक केलेली असते. जे काही ठेवीदाराचे जे विश्वस्त आहेत हे ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करतात व जर कंपनीने त्यांच्या ठेवीची रक्कम किंवा त्यावरील जे काही व्याज आहे ते व्याज दिले गेले नाही तर कंपनी ह्या ह्या ठेव विश्वस्त जे आहेत त्या ठेव विश्वस्तांच्या मदतीने कंपनी रक्कम वसूल करू शकते. परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर ठेव विश्वस्ताबरोबर हा विश्वस्त करार करावयाचा असतो. ठेव विश्वस्त हा स्वतः किंवा एकूण ठेवीदारांच्या 1 ठेवीदारांनी मागणी केल्यास अथवा ठेवीची परतफेड करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास ठेव विश्वस्तात ठेवीदाराची सभा बोलविण्याचा अधिकार असतो. ज्यावेळेस कंपनी त्यांची रक्कम देण्यास असमर्थ ठरते त्यावेळेस या ठिकाणी विश्वस्तास ठेवीदारांची सभा बोलविण्याचा अधिकार दिलेला असतो. 10 नंबर आहे मालमत्तेवर बोजा अथवा तारण निर्माण करणे. ज्यावेळेस कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारते त्यावेळी कंपनी ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत मालमत्तेवर बोजा निर्माण करते. मालमत्तेवर बोजा हा ठेव विश्वस्तांच्या नावाने निर्माण केला जातो. सुरक्षिततेची किमान रक्कम ही ठेव विम्याद्वारे समाविष्ट नसलेल्या रकमेइतकी असली पाहिजे. मालमत्तेवर बोजा जो चढवला जातो तो विश्वस्तांच्या नावाने असतो आणि सुरक्षिततेची किमान रक्कम ही ठेव विम्याद्वारे ठरवलेली असते आणि ती समाविष्ट नसलेल्या रकमेइतकी आखली पाहिजे. त्यानंतर 11 नंबर आहे ठेव विमा. ठेवीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर विम्याची आवश्यकता भासल्यास कंपनी ठेवीचा विमा घेऊ शकते. जर ठेवीची रक्कम अधिक व्याज यांची एकत्रित बेरीज रुपये 20,000 पर्यंत असेल तर त्या रकमेच्या बेरजे एवढा विमा उतरविता येतो. जर ठेवीची रक्कम ही अधिक व्याज यांची एकत्रित बेरीज ठेवीवरील व्याज आणि ठेवीची रक्कम यांची बेरीज ही रुपये 20,000 पर्यंत असेल तर त्या रकमेच्या बेरजे एवढा विमा उतरविला जातो. यांची जी बेरीज आहे त्या बेरजे एवढा विमा हा उतरवला जातो. 12 नंबर आहे पतपात्रतेचा दाखला मिळविणे. ठेव स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक कंपनीला पतपात्रतेचा दाखला मिळविणे आवश्यक असते आणि ठेवीचे परिपत्रक किंवा ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करत असताना त्यात त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला असला पाहिजे आणि कंपनीला त्याचा स्पष्ट उल्लेख हा करावा लागतो. कंपनीची निव्वळ संपत्ती, आर्थिक स्थिती, ठेव रक्कम, वेळेत परत करण्याची क्षमता इत्यादीनुसार कंपनीला पतमानांकन दिले जाते. कंपनीला पतपात्रता दाखला दरवर्षी ठेवी स्वीकारण्यापूर्वीच घेणे बंधनकारक असते आणि ते बंधनकारक आहे. कंपनीने ठेवी स्वीकारण्याच्या अगोदरच पतपात्रता दाखला मिळविणे. 13 नंबर आहे ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडणे. ठेव रक्कम स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीस ठेवीची रक्कम परत करण्यासाठी सूचित बँकेत स्वतंत्र ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडावे लागते. यासाठी या खात्यात त्या आर्थिक वर्षात परतफेड करावयाच्या एकूण ठेवींच्या 15% रक्कम दरवर्षी 30 एप्रिल किंवा त्यापूर्वी वर्ग करणे बंधनकारक आहे. खात्यातील रकमेचा विनियोग केवळ ठेवीची परतफेड करण्यासाठीच केला जातो. ज्यासाठी हे खाते उघडलेले आहे त्यासाठीच या खात्याचा वापर केला जातो. यामध्ये
एकूण ठेवींच्या 15% रक्कम दरवर्षी 30 एप्रिलपर्यंत किंवा त्यापूर्वी वर्ग करणे बंधनकारक आहे. आणि खात्यातील रकमेचा जो काही विनियोग आहे तो विनियोग केवळ ठेवीची परतफेड करण्यासाठीच केला जातो. ह्याचा वापर फक्त ठेवीसाठीच केलेला असतो. आता सूचित बँक म्हणजे कोणती? RBI ॲक्ट 1934च्या परिशिष्ट 2 मध्ये ज्या बँकांचा समावेश करण्यात येतो अशा बँकांना सूचित बँका असे म्हणतात. या बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या असतात. त्यांना रिझर्व्ह बँकेच्या काही सुविधा देखील मिळतात. सूचित बँकांची उदाहरणे SBI, बँक ऑफ इंडिया, देना बँक इत्यादी आहेत. ह्या काय आहेत? सूचित बँका आहेत. सूचित बँका कशाला म्हणतात? तर RBIचे जे ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यांना सूचित बँका असे म्हणतात. म्हणजे ठेव रक्कम परत करण्यासाठी सूचित बँकेत स्वतंत्र खाते उघडले जाते. कशासाठी? ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडावे लागते. ही देखील अट या ठिकाणी दिलेली आहे की कंपनीला हे खाते सेपरेट उघडावे लागते आणि याचा वापर कंपनी फक्त ह्या ठेवीसाठीच करत असते. पुढचा आहे 14 नंबर, ठेव पावती. ठेव पावतीमध्ये ठेवीदाराकडून ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून 21 दिवसाच्या आत ठेव पावती ठेवीदारास दिली पाहिजे. यामध्ये ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून, ठेवीची रक्कम ही दिल्यापासून किंवा जो काही चेक आहे तो चेक मिळाल्यापासून 21 दिवसाच्या आत ठेव पावती ठेवीदारास दिली पाहिजे. आता ही जी ठेव पावती आहे ह्या ठेव पावतीमध्ये ठेवीदाराचे नाव, पत्ता, ठेवीची रक्कम, व्याजदर, ठेवीची परतफेड करण्याचा दिनांक हा तपशील नोंदविण्यात येतो. या ठेव पावतीवरती संचालक मंडळाने ज्या अधिकाऱ्यास स्वाक्षरी करण्याचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी स्वाक्षरी व कंपनीचा शिक्का दिलेला असतो. ठेव पावती ही ठेवीदाराला देताना त्यामध्ये त्या ठेवीदाराचे नाव, पत्ता, रक्कम इत्यादी जी काही माहिती आहे, त्यानंतर संचालक मंडळाने दिलेल्या अधिकाऱ्याला त्यावरती सह्या असल्या पाहिजेत त्यांच्या व कंपनीचा शिक्का इत्यादी ठेव पावतीवरती नमूद असते. 15 नंबर आहे ठेवीची नोंदवही. तर कंपनीने स्वीकारलेल्या ठेवीसाठी किंवा नूतनीकरण करण्यात आलेल्या ठेवीसाठी स्वतंत्र ठेव नोंदवही नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणे बंधनकारक आहे. या नोंदवहीमध्ये ठेवी स्वीकारल्यापासून 7 दिवसाच्या आतमध्ये ठेवीदाराच्या नोंदी केल्या पाहिजेत कंपनीने, अशी ही देखील अट दिलेली आहे. कंपनीने ठेवी स्वीकारल्या परंतु त्याची नोंद कुठेतरी असावी म्हणून ही अट कंपनीला दिलेली आहे की कंपनीने 7 दिवसाच्या आतमध्ये ह्या नोंदवहीमध्ये ठेवीदाराची नोंद केलेली असली पाहिजे. 16 नंबर आहे ठेव विवरणपत्र. ठेव स्वीकारणारी जी कंपनी आहे म्हणजे ठेव स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक वर्षी विहित नमुन्यामध्ये 30 जून अखेर ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागते. या विवरणपत्रामध्ये कंपनीला 31 मार्च अखेरच्या ज्या काही ठेवी आहेत, ज्या ठेवींचा स्वीकार कंपनीने केलेला आहे त्या सर्व ठेवींची नोंदी ह्या ठेव विवरणपत्रामध्ये केलेल्या असल्या पाहिजे. 31 मार्च अखेरच्या ठेवीच्या सर्व नोंदी या विवरणपत्रात करण्यात येते आणि ठेव स्वीकारणाऱ्या कंपनीला प्रत्येक वर्षी 30 जून अखेर विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते आणि त्यामध्ये 31 मार्च अखेरच्या सर्व नोंदी ह्या करण्यात आलेल्या असल्या पाहिजे. ही देखील अट कंपनीला दिलेली आहे. त्यानंतर 17 नंबर आहे व्याज. आता ठेवींची परतफेड ही ठेव मुदत संपण्या अगोदर
केली जात असेल तर अशा वेळी RBIने निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा 1% व्याजदर कमी करण्यात येते. ज्यावेळेस कंपनी ठेवीची मुदत संपण्या अगोदरच ही रक्कम परत करते त्यावेळेस RBIने जी काही निश्चित केलेलं व्याजदर आहे त्या व्याजदराच्या 1% व्याजदर हे कमी करण्यात येते. त्याचप्रमाणे ठेवीची मुदत संपलेली आहे व ठेवीदाराने ठेवीच्या रकमेची मागणी कंपनीकडे केलेली असेल परंतु कंपनीने परतफेड केली नसेल तर अशा थकीत ठेवीवर कंपनीस दंडासह 18% ठेव परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत व्याज द्यावे लागते. जी तारीख आहे तारखेपर्यंतचं ते व्याज आणि थकीत ठेवीवर कंपनी दंडासह 18% दराने ठेव परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत कंपनीला व्याज द्यावे लागते. जर कंपनीने ठेवीची रक्कम ही योग्य वेळेत दिलेली नसेल तर कंपनीला या ठिकाणी थकबाकी म्हणून कंपनीला सुद्धा या ठिकाणी व्याजदर जास्त द्यावे लागते. 18 नंबर आहे अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार. कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ठेवी स्वीकारण्याच्या किंवा परतफेडीच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करू शकत नाही. ठेव विश्वस्त करार आणि ठेव करारानुसार अप्रत्यक्षरित्या ठेवी स्वीकारण्याच्या किंवा परतफेडीच्या अटी आणि शर्तीमध्ये कोणताही कंपनीला बदल करता येत नाही. ठेव विश्वस्त करार आणि ठेव विमा करारानुसार ठेव स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतरच कंपनीकडून ठेवींचा स्वीकार करण्यात येतो. तोपर्यंत कंपनीला ठेवींचा स्वीकार करता येत नाही. त्यानंतर 19 नंबर आहे आर्थिक विवरणाबाबत खुलासा करणे. जर कंपनीस ठेवी या संचालकांकडून प्राप्त झाल्या असतील तर त्याबाबतचा खुलासा आर्थिक विवरणपत्रात कंपनीला करावा लागतो. त्यानंतर 20 नंबर आहे शिक्षा अथवा कारवाई. कंपनीच्या अधिकाऱ्याने जर कंपनी कायद्यातील तरतुदींचे ठेवी स्वीकारण्याबाबत उल्लंघन केले असल्यास तो अधिकारी दोषी आढळल्यास शिक्षेस पात्र ठरतो. महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ठेवीदार संरक्षण कायदा 1999 हा संमत केला आहे. या कायद्याचे कंपनीने उल्लंघन केल्यास ती कंपनी शिक्षेस पात्र ठरू शकते. म्हणजेच कंपनीने जर अटींचं उल्लंघन केलं कायद्यांचं तर कंपनीलाही शिक्षा प्राप्त होते आणि कंपनी शिक्षेस पात्र ठरल्यानंतर जो कंपनीतील ठेवीदार संरक्षण कायदा 1999 आहे ह्या 1999च्या कायद्यानुसार कंपनी शिक्षेस पात्र ठरू शकते. अशा प्रकारे कंपनीमध्ये ठेवींची स्वीकृती व नूतनीकरणाच्या अटी व शर्ती दिलेल्या आहेत. या अटी व शर्तीप्रमाणे कंपनी ठेवींचा स्वीकार करते किंवा ठेवींचे नूतनीकरण करते.